नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे दिवस तिसरा आणि आपण एपिसोड नंबर 6 चालू करत आहोत. कुठून? मोखाड्यावरून आपण चाललो आहे निळमातीला. आज रात्री खूपच धमाल होणार आहे, तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक व्लॉग बघून घ्या, कारण की ड्रोन शॉट्स वगैरे खूपच अमेझिंग घेतलेले आहेत. आणि इथे नेटवर्क नव्हता तरी अजूनपर्यंत एपिसोड नंबर 5 अपलोड नाही झालेला आहे. रस्त्याला जर नेटवर्क आला तर अपलोड होईल, नाहीतर मे बी डिले होऊ शकतो. आता बघा, सर्व निघण्याची प्लॅनिंग करत आहेत. 4 वाजलेले आहेत. आता आम्ही निघालोय. पण काय झालं माहिती आहे का, आम्ही ड्रोन उडवण्यासाठी थांबलो होतो आणि सर्वांना सांगितलं थांबा, पण कोण निशाणी घेऊन जाणारे काही थांबले नाही. म्हणून काय तसं ड्रोन शॉट आलेला नाही मिळत. जसा आला असेल तसं मी टाकला असेल या अगोदर. पण काय होते माहिती आहे का, 5-10 मिनटं थांबले ना तर आपल्याला पण एक चांगली व्हिडिओ भेटते. पण सर्वांना घाई असते, पण आपल्याला ना घाई मिळतच नाही. आपण आरामात निवांत व्हिडिओज काढत आणि ड्रोन शॉट्स वगैरे घेतच चाललेले आहेत. आणि बघा, आपल्यासोबत आपली पूर्ण गँग आहे. मीत पण आलेला आहे 2 दिवस चालण्यासाठी. आणि मागे आपली सर्व पोरं आहेत. एक एक करून सर्वांना दाखवणार, टेन्शन घेऊ नका. आता अजून मोखाडा आलेला नाही मिळत प्रॉपर. मोखाड्याच्या आम्ही थोडा अगोदर थांबलो. आज रात्री जाम राडा होणार आहे, नाचणार जाम आहे. कारण की मी तर फ्रेश आहे. जो पण फ्रेश नसेल तरी पण खूप नाचतात, काय वाटत नाही. जेवढी एनर्जी असेल तेवढी पूर्ण म्हणजे एका दिवसामध्ये कव्हर होऊन जाते. आजच्या दिवसात काय होते माहिती आहे का, सर्वांचे पाय फ्री होतात ना. बघा, आमच्या काकाचा बोर आम्हाला आज भेटलेला आहे परत ब्लॉगमध्ये. कुठे काय होता रे तू? काय करेल, मित्रांसोबत होतो मागे. एक तर हा मागे असायचा, नाहीतर मी मागे असायचा. कारण की आता कसं झालंय, आमच्यातले 2-3 गडी थोडेसे पॅक पडले होते. मी तर स्वतः पॅक आहे, म्हणून मी मागे होतो. आता चाललोय, आता भेटलोय. आता बघूया थोड्या वेळात परत मागे पुढे होऊ. पहिल्या दिवशी ब्लॉगमध्ये हां ते तर आहे. ड्रोन शॉटमध्ये मे बी आला पण असतील. आला तिकडे आंघोळ करायला गेलो होतो आपण. नक्कीच तिकडे आलोय. बघूया. आणि असंच आमच्या भावाला सपोर्ट करा तुम्ही. खूप प्रसिद्ध करा, हीच तुम्हाला मी विनंती करतो. नक्कीच प्रसिद्ध करा. आता हर्ष बोललेला आहे तर तुम्हाला करायला लागणार होतं. नक्कीच साधा काम नाही. आता आम्ही पोहोचलो आहे मोखाडा फाट्यावर. तुम्ही बघू शकतात मोखाडा फाटा समोरच आहे. आता जसा फाटा सोडतील तसे रोड चालू होणार आहेत. डायरेक्ट स्ट्रेटवरती स्ट्रेट खाली, स्ट्रेटवरती स्ट्रेट खाली. जर ड्रोन उडवला तर नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल कसे रोड आहेत. आता पुन्हा एकदा ड्रोन उडवलेला आहे आणि यानंतर तुम्ही तेच ड्रोन शॉट बघणार आहेत.
आत्ता हळूहळू करून थोडासा पल्ला क्रॉस केलेला आहे आणि कडक आहे ऊन, पण तेवढा त्रास नाही होत मला उन्हाचा, कारण की आपण पाणी भरपूर पित आहेत आणि खूप चांगला प्रवास चालू आहे. 2 दिवस कसे निघून गेले समजले नाही. आज 3रा दिवस आहे आणि 3रा दिवस पण ऑलमोस्ट संपायला झालेला आहे. असेच 7 दिवस कधी निघून जातील समजणार नाही आणि फक्त ॲट लास्ट आठवणी राहतील. पण आठवणी रिकॅप करता येणार आहेत. व्लॉग्स अपलोड झालेले आहेत. मागच्या वर्षीही केले होते 7 दिवस 7 व्लॉग, यावर्षी 7 दिवस 14 व्लॉग्स. तर आता जसं तुम्हाला सांगितलं होतं की चढण आणि उतरण येणारच आहे, पण तुम्हाला एक अमेझिंग व्ह्यू दाखवतो. काय व्ह्यू आहे समोर, खतरनाक. समोर बघा काय अप्रतिम व्ह्यू आहे, खतरनाक व्ह्यू. तर खतरनाक आहे, पण आम्हाला एवढं उतरायचं आहे, परत तिथून वरती चढायचं आहे. आता चालत होतो, चालता चालता बिरवाडीकर मंडळी भेटलेली आहे आणि बिरवाडीचे अध्यक्ष प्रमोद भाऊ यांना मी 2 प्रश्न विचारेन आणि सर्वांना सेम. तर तुमचा कितवा वर्ष आहे ना, आपल्या पालखीतली एक गोष्ट कुठली आवडते पालखीमध्ये? हां. आणि पालखीमध्ये भरपूर खूप म्हणजे खूप चांगल्या गोष्टी भेटतात आणि म्हणजे कसं व्यवस्था पण व्यवस्थित असते. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यक्ष असो किंवा पदयात्री असो, सर्व व्यवस्थित. आणि तुझा कितवा वर्ष आहे? पहिला. आणि तुला कुठली गोष्ट आवडली पालखीतली? तुझा कितवा वर्ष आहे? माझा 4थं वर्ष आहे. आणि एक गोष्ट सांग की कुठली तुला गोष्ट आवडते आपल्या पालखीतली? पालखीची आपल्या पालखीचं साई सावली पालखीचं नियोजन एकदम व्यवस्थित आहे, मस्त आहे, खूप छान आहे. तुझा कितवा वर्ष आहे? माझा पहिला वर्ष. आणि तुला एक गोष्ट कुठली आवडते पालखीतली? तुझा कितवा वर्ष आहे? माझा पहिला वर्ष आहे. हां. आणि तुला कुठली गोष्ट एक अशी आवडते? आपली पालखी सोय आहे ना, व्यवस्था करतात ते सर्व, ती मला खूप आवडते. तुझा कितवा वर्ष आहे? माझं 4था वर्ष आहे आणि पालखीतली एक गोष्ट छान आहे की ते मॅनेजमेंट खूप चांगलं करतात. आणि तुमचा कितवा वर्ष आहे? माझं 2रं वर्ष आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगा जी पालखीतली आवडते. पालखीचे नियोजन हे खूप सुंदर आणि व्यवस्थित असते, हे मला खूप आवडते. आणि सर्व एकत्र येतात, सर्व आपला ग्रुप असतो, त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो. तुझा किती वर्ष आहे? माझा पहिला वर्ष आहे आणि पालखीत म्हणजे असं चालताना मिळताना पोरं मजा करतात. नियोजन एवढं चांगलं आहे की मजा येते. तर आज आहे रेडबुल आणि स्टिंग पिण्यासाठी. रेडबुल आहे ना? रेडबुल आणि स्टिंग आहे ना? दोन मिक्स आहे का कोकम सरबत आहे? बघा ती मस्तीचा भाग होता. कोकम सरबत आहे. गरमीमध्ये थंडावा. मस्त कोकम सरबत पिला आणि चालत चालत निघालोय. आता सध्या तरी थोड्या वेळ व्लॉग जास्त शूट नाही करणार मिळत, कारण की व्हिडिओ अपलोडिंग चालू आहे आणि चांगल्या प्रकारे स्पीड देत आहे. पण एक गोष्ट अशी झाली आहे का मोबाईल हीट होतो आणि मध्ये मध्ये कॅमेरा चालू नाही होत. तर व्लॉग तर अपलोड होत आलेलाच आहे. तर व्लॉग अपलोड झाल्यानंतर आपण कंटिन्यू करू. आता एक शॉर्टकट येणार आहे थोड्याच वेळात, ते दाखवू. चला आता मी सर्वांना 2 प्रश्न विचारलेले सकाळी. 2 जणं भेटली नव्हती, ती आहेत तुम्ही दोघं. तर आता तू बोल आपल्या पालखीबद्दल. आपल्याला म्हणजे तुला काय आवडते आणि म्हणजे काय तुला वाटते 7 दिवसात? पालखीबद्दल म्हणजे एक चांगलं नियोजन आपल्या पालखीचं असतं आणि आपल्या पालघर जिल्ह्यात श्री साईसावली मित्रमंडळ उंबरोळी ह्या पालखीचं खूप नाव आहे आणि त्या पालखीचे खूप सारे नियम आहेत, ते चांगल्यासाठी नियम आहेत आणि त्या नियमाचं पालन हे प्रत्येक पदयात्री करतो, तेही ते इतकंच महत्त्वाचं असतं. कुठल्याही पदयात्री कुठल्याच कमिटी मेंबर फसवत नाही, आपापली कामं हे कमिटी मेंबर करत असतात. तसे पदयात्री आपले शिस्तीने आपले सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी म्हणजे प्रत्येक आरतीला असणं किंवा सगळ्या गोष्टी ज्या कमिटीने त्यांना नेमलेल्या आहेत त्या पूर्ण करतात. तुम्हाला काय वाटते आपल्या पालखीबद्दल? 2 शब्द बोला तुम्ही.
पालखी आहे ते नियोजन बरोबर आहे. आम्ही सर्व जे काय नियोजन तुम्हीच करतात म्हणून बरोबर आहे. जे काय पाणी वाटप, हां. जे काय खाद्य वाटप, काय कमी पडलं जास्त ते आणून देणे आम्ही सेवा करतो. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. तर आता आपला व्लॉग तर अपलोड झालेला आहे, फेसबुकवर पण अपलोड झालेलाच आहे. नेटवर्कने फुल साथ दिलेली आहे. सर्व बाबांची कृपा. मी बोललो तुम्हाला अगोदर की बाबांची कृपा असली तर आपला व्लॉग तुम्हाला टायमावर बघायला भेटेल. आणि हर्षूदादा आणि काकांचा आपण 2 शब्दांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि चालता चालता समोर शॉर्टकट आलेला आहे. तर शॉर्टकट दिसल्यावर आम्ही एवढा आनंद का होतात, कारण की थोडाफार पल्ला कमी होतो. आता त्यातच आपली खुशी आहे. आणि या रोडला शॉर्टकट का सांगतात ते मी तुम्हाला सांगतो. बघा, पुढून जाऊन पूर्ण फिरून रोड आहे आणि आम्ही इथून डायरेक्ट सरळ उतरणार आहोत खाली. त्याकरता तो शॉर्टकट आहे. प्रमोद भाई अँड गँग बसलेली आहे तिथे आणि मी निघालो आहे, कारण की मी पुढे जाऊन बसणार आहे. आता तुम्हाला इथून डायरेक्ट रोड दाखवतो कसा दिसतो. जर प्रतीकने ड्रोन उडवला तर तुम्हाला ड्रोन शॉट्सही बघायला भेटतील. बघा, तो पूर्ण फिरून असा येतो रोड आणि तिथे गाडी पण नाही दिसत तिथे समोर. आता ह्या क्लिप नंतर दाखवतो. जरा उतरतो खाली आणि काय अप्रतिम व्ह्यू आहे इथून, खतरनाक. वरतून तर रोड दिसत नव्हता, पूर्ण फिरून आलेला आहे आणि मी उतरलो इथून. अजून थोडाफार उतरणं बाकी आहे. तर आता नेचर स्कॉल अटेंड करायला गेलो होतो, तर तुम्हाला विचार पडला असेल कुठे करतात. आता उघड्यावरच करतात, कारण की पूर्ण जंगलपट्टी एरिया आहे. फक्त जेव्हा मी सिटीमध्ये जातो तेव्हा मला पेट्रोल पंप वगैरे काही शोधावं लागते. आणि माझे पार्टनर सर्व गेलेले आहेत पुढे. पण पार्टनर पुढे गेले तरी काय, सर्व साई बंधू आहेतच. तर साहिल आहे, हर्ष आहे आणि 2 भाऊ पण आहेत आपले. साहिल, तुला काल मी प्रश्न विचारलेला का? नाही ना. तर आज तुला प्रश्न आहे की तुझा कितवं वर्ष आहे आणि तुला आपल्या पालखीमधली एक अशी गोष्ट सांग की तुला आवडते. माझा 5वं वर्ष आहे आणि मला आपली पालखी खास सांगितली तर म्हणजे सर्व सोय, खाण्यापिण्यापासून घेऊन ते राहण्याची उत्तम सोय असते. आंघोळीला पाणी मिळतं, सर्व काही मिळतं, जे हवं ते मिळतं. बाकी पालखीत नाही भेटत सर्व, आपल्या पालखीत सर्व मिळतं. हर्ष, तुझा कितवं वर्ष आहे? माझा पण 5वंच वर्ष आहे आणि मी पालखीबद्दल बोलायचं गेलं आपल्या तर खूप कमी शब्द आहेत माझ्याकडे, कारण की अशी पालखी कुठेच भेटणार नाही आपल्याला. खूप सोयीस्कर असते आणि खूप सपोर्टिव्ह आहेत पालखीतले आपले कमिटी मेंबर्स. तर मी आपल्या पालखी कमिटी मेंबर्सला मनापासून धन्यवाद बोलेल. तुम्ही आमचे असेच खूप आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करत राहू आणि दरवर्षी पालखीला येऊ. मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे आम्ही नेहमी लास्ट असतो, 2-2, 3-3 तास शेवटला येतो, तरी आम्हाला पाणी, चहा, बिस्किट, नाश्ता सर्व मिळतं. हे आम्हाला खूप आवडतं. तुझं किती वर्ष आहे? 2. आणि तुला एक गोष्ट अशी सांग का पालखीतली आवडते? अरे लवकर बोल. तुझं किती वर्ष आहे? आणि तुला एक गोष्ट सांग जी तुला आपल्या पालखीतली आवडलेली आहे. साईबंधू एकत्र असतात म्हणजे सगळी सपोर्टिव्ह पण असतात ती. तुझा कितवा वर्ष आहे निखिल? माझा 3रा वर्ष आहे. आणि तुला एक गोष्ट सांग मला जी तुझ्या आपल्या पालखीतली आवडतो. एक गोष्ट बोलणं ती म्हणजे सर्व एकत्र आणि जे पाहिजे ते बरोबर आपल्याला मिळते टायमावर. कोणाला म्हणजे कुठे जायची गरज नाही. गाडी, पाणी बिणी सर्व आपल्याला टायमावर भेटते. एवढंच, बाकी काय नाही. सर्व एकत्र चालतात. हीच मजा आनंद आहे. जय साईराम. तुझा किती वर्ष आहे? माझं 2रं वर्ष आहे. आणि एक गोष्ट सांग, शॉर्टमध्ये सांग, पण सांगायलाच लागेल तुला जी आपल्या पालखीमधली आवडते. सर्व मित्रबंधू एकत्र असतात, सर्व कमिटीवाले पण सपोर्टिव्ह आहेत, सर्व मस्त असते. पालखीला मजा येते खूप. तर मला पण खूप मजा येते आणि सर्व मित्रांना भेटायला भेटते. आणि काही मित्र असे भेटतात की जे फक्त पालखीला भेटतात, वर्षभर दिसत पण नाही आणि पालखीलाच भेटतात. तर आज दुपारीच आपल्या गावावरून आकाशदादा आलेले आहेत. आकाशदादा नमस्कार. हार्दिक बिस्किट खा. खातो एक बिस्किट खातो. चला, ओम साईराम. ओम साईराम. बोलता बोलता परत उतरण आलेली आहे आणि परत चढण येणार आहे, कारण की घाटांचे रोड्स म्हटलं की असंच असते. पण काही घाट फक्त चढायचे असतात आणि उतरायचे असतात, पण इकडे पूर्ण डोंगरपट्टी एरिया असल्याकारणाने चढण उतरण येतच असते. तर आता एकटाच चालतोय, कारण हर्ष वगैरे मागे थांबले. हॉटेल दिसला त्यांना तर ते कॉफी वगैरे पिण्यासाठी थांबले. मला विचारत होते का ये, पण जर मी थांबले असतो
तर मी त्यांना सांगितलं मी तुमच्यासोबत तरी चालू नाही शकत, तुमच्या मागे पडेल, त्यापेक्षा मी थोडा पुढे जाऊन बसतो, तुम्ही या, मग आपण सोबत चालू. आणि पुढे श्लोक पण चालतो आहे. आत्ताच तो माझ्यासोबत चालत होता, त्याने मला एक बिस्किट दिलं. आणि तो नेहमी तरी म्हणजे सोलोच चालत असतो, कारण की त्याची चाल अलग आहे आणि बाकीच्या पोरांची पण, आणि माझी पण चेंज झालेली आहे पूर्णपणे. 6:07 झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला सनसेट बघायला भेटणार आहे, तर तेही आपण दाखवू. आणि व्ह्यू तर काय सांगू तुम्हाला, डोंगरातून जाताना व्ह्यू चांगले असतात, काही व्ह्यू मिस पण होतात, पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आणि मी करू शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवतो. मोरचुंडी 1 किलोमीटर, त्र्यंबकेश्वर 22 आणि नाशिक फक्त 50 किलोमीटर, फक्त 50. बघा, गाडीने जाताना वेळ नाही लागत, चालत जाताना वेळ लागतो. आणि साईबाबांचं नाव घेत घेत मीही चालत चाललो आहे. तर आता मला खूप पाण्याची तहान पण लागलेली आणि मागून एक गाडी आली आणि त्यांनी मला पाण्याची बॉटल ऑफर केली. तर जर ते माझी व्हिडिओ बघत असतील तर धन्यवाद. आणि त्यांनी मला एक प्रश्न पण विचारला की तू मागे राहिलास, तर मी सांगितलं हो, कारण आता मी तर मागेच राहिलो आहे, माझ्या मागे पण माझे पदयात्री मित्र नाही दिसत आणि पुढे पण नाही दिसत. आणि आता मी हळूहळू करून पोचणार तर आहेच, काही का असो ना, आपल्याला पायीच पोचायचं आहे. बघा समोर काय सनसेट झालेला आहे आणि व्ह्यू पण बघू शकता तुम्ही कॅमेरा थ्रू. खतरनाक सनसेट आणि सनराईज बघण्यात खूप मजा येते. आणि जर असंच मी सकाळी रोज घरी लवकर उठलो आणि सनराईज आणि बघितलं आणि सनसेट तर बघायला भेटतोच, पण सनराईज घरी असलो तर नाही बघायला भेटत. आणि आता मी पोचलो आहे मोरचुंडीला, परफेक्ट मोरचुंडी विलेज आहे हा. तसं तर माझा इथे बसण्याचा प्लॅन होता, पण मला वाटलं माझे मित्र बसले असतील, पण आत्ताच ते जस्ट बसून निघालेले आहेत. आणि कारण मला ते समोर दिसत आहे, ते बघा, झूम करून दाखवतो. तर आता मी एकटा नाही बसत मिळत, कारण की मी बसलो तर संपला विषय. आत्ता 6:30 वाजलेले आहेत, मग तिथे पोचता मला किती वाजतील माहीत नाही, म्हणून 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, मी एकटाच चालवत होतो कधीपासून, पण आता हर्ष आणि मीत भेटलेले आहेत, तर त्यांच्यासोबत थोडा गप्पा मारतो. हर्ष तर आमच्यासोबत होताच पालखीला, पण मीत आलेला आहे पॅकर म्हणून 2 दिवसासाठी. आणि खूप आता बरं वाटत आहे, कारण की कोणतरी भेटलं आहे चालायला. तसं तर एकटा चालण्याची पण मजा अलग आहे, कधी चालून बघा, कारण की नेहमी ग्रुपमध्ये चालून उपयोग नाही. हार्दिक दादा मागे होता थोडासा, बट आम्ही थांबले होते चिवडा खायला, तर ऑलमोस्ट सगळे निघालेले होते, पण त्याने मला हाक मारला म्हणून मी थांबलो. आणि असं बोलायचा उद्देश तसा नव्हता, नेहमी ग्रुपमध्ये चालणं चांगलंही असते आणि थोडंफार तुम्हाला ती सवय होते, पण जेव्हा तुम्ही एकटा पडतात ना, तेव्हा मग तुमची वाट लागून जाते. म्हणून एकट्या चालण्याची ही सवय करून घ्या, असं मला बोलायचं होतं. आता वाजलेले आहेत 6:50 झालेले आहेत आणि चालता आपल्याला पालघरचीच एक पालखी भेटलेली आहे, वेवूरची, आणि इकडे आपल्याला भेल ऑफर केलेली आहे, तर खूप खूप आभारी आहे. बरं वाटलं खूप आता भेल खाऊन.
तर आता या अगोदर तुम्ही ड्रोन शॉटही बघितले असतील. आता इथे थांबलेच होते सर्व, तर विचार केला एकदा ड्रोन उडवला की 3 ते 4 व्हिडिओज तर येतातच. आता हॉल्ट यायला अजून ही टाईम आहे, कारण की हे सर्व बोलतात 10-15 मिनटं बाद हॉल्ट येईल, पण आमच्याकडे ड्रोन आहे असं आम्हाला लगेच समजते किती वेळ लागेल ना किती नाही. आम्ही तिकडून मोरचुंडीवरून नीलमातीला पण ड्रोन पाठवलेला दुपारी बघायला किती पल्ला मोठा आहे, तेव्हाच आम्हाला समजलेलं. सात वाजून 20 मिनटं झालेले आहेत आणि ऑलमोस्ट अंधार झालेला आहे आणि अजून तरी 1 ते 2 टन चढायचे वरती बाकी आहेत आणि डायरेक्ट तुम्हाला मुरचुंडीलाच भेटतो, सॉरी नीलमातीला. आणि आपल्यासोबत आहे हर्ष मागून आले आय 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 आय. आणि इकडे प्रतीक आहे, मीत आहे, हर्ष, प्रथम, विस्मय, हर्ष, प्रीत, म्हणजे गँग वाढलेली आहे आणि अर्धे मेंबर्स पोचलेले आहेत. होपफुली त्यांनी जागा पकडली पाहिजेत. 7:30 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलोय नीलमातीला आणि समोर आपल्याला दिसतोय आपला आजचा रात्रीचा हॉल्ट. आई माझी सत्वाची बोलली ये गावात बसली, आई माझी सत्वाची बोलली ये गावात बसली, बोलली ये गावात बसली, बोलली ये गावात बसली. माझ्या आईचा उत्सव भरतोय नवरात्रीला. सारा सपनाया साईचे
आत्ता 9 वाजलेले आहेत आणि नाचून वगैरे खूप झालेलं आहे. तुम्ही बघितले असतील या अगोदर क्लिप्स तर पूर्ण तर मी वेळ शूट करत राहू नाही शकत. जेवढे माझ्याकडून शक्य झालं तेवढं मी शूट केलेलं आहे. आता जेवूया आणि मग आज मे बी आईस्क्रीम असेल ते खाऊया आणि व्हिडिओ मग नंतरच एंड करूया. आता आम्ही म्हणजे तिथे जागा फुल आहे तर आम्ही बाहेर येऊन बसल्यात तर आम्हाला चार्जिंग पॉईंट नाही मिळत आणि बॅटरी ऑलरेडी लो आहे. ते पहिले चार्जिंगला जाऊन लावतो आणि परत एडिटिंगला बसेल आणि परत मग तिथे एडिटिंग झाल्यानंतर चार्जिंगला लावेल. अपलोड तर होऊ नाही शकत व्हिडिओ कारण की इथे नेटवर्क 0. तर आज जेवणामध्ये आहे राईस, न्यूडल्स, मांचुरियन आणि शेजवान चटणी आणि विकीने भाकरी पण घेतलेली आहे. कसली रे ही बाजरीची आणि पुरणपोळी. ओके नाईस. हर्षभाई, रतीशभाई, चायतू आणि चिन्मय. तर आता 10:30 वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झालेली आहे आणि 30 मिनटाच्या वरती व्हिडिओ झालेली आहे. तर ही व्हिडिओ इथेच समाप्त करू. आता आम्ही आहेत नीलमातीला. उद्या सकाळी नीलमातीवरून निघणार आहेत त्र्यंबकेश्वरसाठी. तर त्या व्लॉगसाठी स्टे ट्यून. होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.